कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना हे अभ्यासा की त्या देशाची अर्थव्यवस्था ही कोणत्या घटकावर अवलंबून आहे. बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही तेथील भौगोलिक घटकावर अवलंबून असते. त्याचं उदाहरण म्हणजेच काय, भारत हा देश. भारत हा देश जो आहे कृषी प्रधान, ओके, शेती प्रधान. म्हणजेच काय, भारताची अर्थव्यवस्था ही कशावर अवलंबून आहे तर शेतीवर. प्राथमिक व्यवसाय, प्रायमरी सेक्टर याच्यावर अवलंबून आहे साधारण. बरोबर आहे. त्यामुळे आर्थिक विकास होण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, मग या घटकाचा विकास होणे गरजेचे आहे साधारण. त्याच परीने आता इतर देशाचा अभ्यास करा. हे बघा, त्या देशाचा जीडीपी, ओके, आणि पर कॅपिटा इन्कम किती आहे टॅली करा, आणि तो कशावर अवलंबून आहे साधारण, कशामुळे साधारण त्याचा अभ्यास करा. कारण बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू मध्ये याच बेसवरती प्रश्न येऊन जातात. जर तुमचा हा अभ्यास असेल ना तर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता त्या गोष्टीचा. म्हणून आता त्या घटकांचा अभ्यास करा. ते कोणते घटक आहे ज्याच्यावर त्या देशाची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे.